नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा व्हीसीसी ट्युटोरियलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण गणित भाग 2 याचा निर्देशक भूमिती हा आपण चॅप्टर ठीक आहे स्टार्ट केला होता. त्याच्यामध्ये आपण अंतराचे सूत्र, त्याच्यानंतर सराव संच जो तुमचा 5.1 आहे त्याच्यामधला प्रश्न पहिल्यातला आपण पहिला प्रश्न सोडवला होता, बरोबर आहे. बाकीचे आपल्याला सोडवायचे होते. सो या लेक्चरमध्ये आपण राहिलेले बाकीचे सगळे प्रश्न आपण सोडून टाकूया. ठीक आहे, कुणी जर बघितलं असेल पाठीमागचं लेक्चर तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, अगोदर ते बघून घ्या. त्याच्यानंतर सराव संच तुमचा जो 5.1 आहे त्याच्यातला जो तुमचा प्रश्न क्रमांक 2 आहे, ठीक आहे, त्याच्याकडे तुम्हाला येता येईल ते, किंवा ते तुम्हाला तेव्हा कळायला लागेल. ठीक आहे, पण त्याच्यासाठी लक्षात ठेवा अगोदर तुम्हाला ते येणं फार गरजेचं आहे जे आपण अगोदर बघितलंय. ठीक आहे, सो काय सांगितलं होतं बघा, आपल्याला काय सांगितलं होतं याच्यामध्ये, आपल्याला असं सांगितलं होतं की तुम्हाला 2 बिंदू दिले होते आणि त्याच्यातलं अंतर काढायचं होतं. तर आपण पहिला प्रश्न ऑलरेडी पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितला होता. आता आपण जाऊया प्रश्न क्रमांक 2 कडे. ठीक आहे, सो प्रश्न क्रमांक 2 काय सांगतो बघा, तुम्हाला 2 बिंदू दिलेत, एक पी दिलाय, त्याची किंमत किती दिली आहे बरं, -5 आणि 7. तर मी काय सांगितलं होतं, जे पहिलं दिलं त्याच्यातल्या पहिल्याला काय म्हणायचं बघा, x1 ची किंमत किती आहे, -5. त्याच्यानंतर y1 ची किंमत किती आहे बघा, 7. लक्षात ठेवा, जो कंस दिलेला असतो त्याच्यामधला पहिला x असतो, दुसरा y असतो, पण आपल्याकडे 2 दिलेले आहेत म्हणून एकाला आपण x आणि y न म्हणता x1 y1 म्हणणार, आणि दुसरा कोण दिलाय बरं, q, त्याला काय म्हणणार बरं मग, -1 आणि 3 दिलंय. सो याला म्हणणार आपण x2 -1 आणि y2 किती म्हणणार आपण 3. लक्षात येते. सो पहिला जो आहे त्याचे जे बिंदू दिलेत त्याला x1 y1 म्हणा, दुसरा जो आहे त्याला x2 y2 म्हणा. मग आता अंतर कुणामधलं काढायचं बरं, P आणि Q मधलं. मग P आणि Q मधलं अंतर काढायचं तर इथं काय लिहावं लागेल बरं, तुम्हाला इथं D लिहावं लागेल, बरोबर आहे. D का बरं, कारण की आपल्याला D काय सांगतं, D म्हणजे अंतर, त्याचं ते चिन्ह आहे. ठीक आहे, जसं मराठीत अंतर म्हणतो, इंग्लिशमध्ये त्याला डिस्टन्स म्हणतात. मग अंतराचं सूत्र काय सांगितलं होतं बघा, वर्गमुळामध्ये काय करायचं होतं बरं, x2 - x1 याच्या कंसाचा वर्ग अधिक y2 - y1 याच्या कंसाचा वर्ग, एवढंच सूत्र होतं. ठीक आहे, ठेवून द्या किमती. चला, x2 किती आहे बघा, -1. मग याच्यामध्ये ठेवून द्या बघा, -1 वजा x1 किती आहे बघा तुमच्याकडे, मायनस म्हणजेच -5. सो वजा असल्यामुळे इथं कंस टाकावं लागेल. लक्षात येते का, इथे तुम्हाला काय करावं लागेल, कंस टाकावं लागेल. काय केलं का आलं कमी बघा, x1 ची आणि x2 ची किंमत ठेवली, x2 किती सांगितला, -1 लिहून टाकला. त्याच्यानंतर सूत्रामध्ये काय बघा, मायनसचं चिन्ह आहे तर मायनस लिहिलं, आणि परत x1 ची किंमत पण मायनस आहे तर ते पण ठेवली. त्याच्यानंतर पुढे काय बघा, त्याच्यानंतर आहे अधिक y2 - y1. आता y2 किती बरं तुमच्याकडे 3 वजा y1 किती बरं तुमच्याकडे 7 याच्या कंसाचा वर्ग. हे लक्षात ठेवा, हे बऱ्याच जणांचं मुलांचं चुकतंय, त्याच्यामुळे तुमचे प्रश्न चुकतात. इथं तुम्हाला प्लस मायनस यायला पाहिजे, प्लस मायनस आलं तरच तुमचं उत्तर बरोबर येणार आहे. जर तुम्हाला प्लस मायनस येत नसेल तर तुमचं उत्तर 100% चुकणार आहे, म्हणजे चुकणार आहे. लक्षात येते. सो इथं तुम्हाला प्लस मायनस यायला पाहिजे, प्लस मायनस आलं तर तुम्हाला उत्तर बरोबर यायला लागतील. लक्षात येते. मग आता याला सोडवा बघा, हे -1 तसंच, वजा गुणिले वजा काय होईल, अधिक, इथं काय येईल बरं, 5 याच्या कंसाचा वर्ग अधिक. आता बघा, इथं 3 मधून जर 7 गेले तर हे धन आहे, हे ऋण आहे, म्हणजे 7 मधून 3 गेले तर किती राहतील, 4. पण मोठी संख्या कोण आहे बरं, 7, त्याच्यावर वजाबाकीचं चिन्ह आहे तर वजाबाकीचं चिन्ह लिहून टाका, त्याच्या कंसाचा वर्ग. आता याला जर तुम्ही सोडवलं तर काय होईल बरं, वर्गमुळात. आता बघा, हे धन आहे, सॉरी हे ऋण आहे, हे धन आहे. सो 5 मधून 1 गेले तर किती राहतील बरं, 4. पण मोठी संख्या कोण आहे, 5, त्याच्यावर धनचं चिन्ह आहे तर धनच लिहा, त्याचा वर्ग अधिक, इथे किती आहे बघा, -4 याच्या कंसाचा वर्ग. पण मी याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये पण काय सांगितलं होतं बघा, संख्या मायनस जरी असेल तर त्याचा वर्ग प्लस असतो. लक्षात ठेवा, संख्या जरी मायनस असेल, जसा 2 चा वर्ग 4 असतो तसा -2 चा वर्ग +4 असेल. 4 चा वर्ग 16 आहे तसा -4 चा वर्ग पण किती येईल बरं, 16 येईल. लक्षात येते. सो याला सॉल्व्ह करा, किती येईल बघा, वर्गमुळामध्ये 4 चा वर्ग किती येईल, 16 अधिक या 4 चा वर्ग किती येईल बरं, 16. याला जर वर्गमुळात टाकलं तर किती होईल बरं, 32. बरोबर आहे. सो 16 अधिक 16 किती होतील, 32. आता बघा, 32 चे परत असे 2 भाग करायचे की तो एक कुणाचा तरी वर्ग पाहिजे. म्हणजे याचा अर्थ हे जे 32 आहे, या 32 ला काय लिहू शकतो बरं आपण, 16 गुणिले 2, कारण की 16 दोन्ही किती होतील बरं, 32, आणि 16 कुणाचा वर्ग आहे बरं, 4चा. त्याच्यामुळे मी या 32 ला असं लिहू शकतो. आता लिहायला गेलं तर याला खूप साऱ्या पद्धती आहेत. ठीक आहे, 32 आणण्यासाठी 2 संख्येचा गुणाकार वेगवेगळ्या पद्धतीने लिहिता येतो, पण आपल्याला असाच गुणाकार घ्यायचा ज्याच्यामध्ये एक संख्या कुणाचा तरी काय पाहिजे, वर्ग पाहिजे. मग याचा अर्थ काय झालं बरं, 16 4चा वर्ग आहे, तर मग या 32 ला तुम्ही असं लिहू शकता का बघा, 16 गुणिले 4, सॉरी 16 गुणिले 2, 4 नाही, इथे किती आहे, 2 आहे. लक्षात येतं. मग या 16 ला जर बाहेर काढलं तर किती येईल बरं, 4, आणि वर्गमुळात किती राहील बरं, 2.
तर हे कुणाचं अंतर आलं बरं, हे अंतर आलं पी आणि क्यूचं. लक्षात आलं, म्हणजे पी आणि क्यू याच्यामध्ये जे अंतर आहे ते किती आहे बरं, 4 वर्गमुळात 2. सो शेवटी तुम्हाला असं लिहायचं की पी आणि क्यू मध्ये जे अंतर आहे ते 4 वर्गमुळात 2 आहे. लक्षात येते काय काय केलंय, कसं कसं लिहिलंय. ठीक आहे. सो बोर्डच्या एक्झामला पण असं सगळं व्यवस्थित लिहायचं तर तुम्हाला मार्क्स भेटणार आहेत. व्यवस्थित लिहायचा प्रयत्न करा. लक्षात येते. ठीक आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा प्रश्न क्रमांक 3 काय सांगितलं बरं, पहिल्यामध्ये दिले तुम्हाला आर. पहिल्यामध्ये काय दिले बरं, आर. आर किती दिले बरं, 0,-3. याचा अर्थ काय झालं, पहिलं जे आहे ते x1 आहे, x1 0 आहे आणि y1 किती आहे बरं, -3 आहे. लक्षात येतं. दुसरं कोण दिले बरं, यस मध्ये किती दिले बरं, 0 आणि 5/2. म्हणजे याचा अर्थ काय झालं, x2 तुमचं 0 आणि y2 जे आहे ते किती आहे बरं, 5/2 आहे. लक्षात येते. बघा तुमच्या पुस्तकात हेच गणित आहे का. मग आता तुम्हाला या दोघांमधलं अंतर काढायचं, आर आणि एस मधलं. मग इथं सिम्बॉल लिहावं लागेल डी आणि आर एस लिहावं लागेल. बरोबर आहे. याला वर्गमूळ टाकायचं. लक्षात ठेवा सूत्र प्रत्येक वेळेस लिहायचं. जोपर्यंत तुम्ही सूत्र लिहिणार नाही तोपर्यंत तुम्हाला सूत्र पाठ पण होणार नाही. सूत्र काय सांगतं, x2 - x1 होल स्क्वेअर प्लस y2 - y1 होल स्क्वेअर आणि हे कशामध्ये सगळं वर्गमुळामध्ये. लक्षात येते. म्हणजे x2 - x1 याच्या कंसाचा वर्ग अधिक y2 - y1 याच्या कंसाचा वर्ग आणि हे सगळं कशामध्ये येतं, वर्गमुळात येतं. ठीक आहे. सो आता इथे किमती ठेवा. चला x2 किती आहे बघा तुमचा, 0 आहे. बरोबर आहे. 0 वजा x1 पण किती आहे तुमचा, बघा हे इथं लिहिलेलं आहे 0 त्याच्या कंसाचा वर्ग अधिक आता y2 किती आहे बघा तुमचा 5/2 वजा y1 किती बरं तुमचा -3. बघा -3 आहे का, हे इथं वजा आहे त्याचं चिन्ह लिहून टाकलं आपण. आता मला सांगा 0 मधून 0 गेलं तर काय राहील बरं, 0च राहील. याचा अर्थ इथं जे अंतर काढायचं आपल्याला आरएस मधलं ते काय येईल बरं, वर्गमुळात. इथं 0च येईल. बरोबर आहे. 0 मधून जर 0 गेला तर काय येईल बरं, इथं 0च येईल. आता मला सांगा 0चा वर्ग केला तरी पण काय येईल बरं, 0च येईल. 0ला काही फरकच होणार नाहीये. आता इथं काय होईल बघा, 5/2 आहे. लक्षात येते. आता बघा इथं वजाबाकी म्हणजे हे जो चिन्ह आहे ना, हे म्हणजे संख्या जी आहे ती वजाबाकीमध्ये, म्हणून मी लगेच कंस टाकला. लक्षात ठेवा तुमचं जर गणित चुकवायचं नसेल तर प्रत्येक वेळेस जेव्हा पण तुम्हाला संख्या एखादी मायनस मध्ये येते त्याला लगेच कंस टाकायचा. त्याचं कारण हे की या मायनसनी या मायनसला गुणलं तर काय होईल बरं, मग प्लस होईल. किंवा इथं जर प्लस असतं तर प्लसनी मायनसला गुणलं असतं तर काय झालं असतं बरं, मायनस झालं असतं. त्याच्यामुळं याला लगेच कंस टाकायचा. मग बघा मायनसनी मायनसला गुणलं तर काय येईल बरं, प्लस येईल. आणि किती येईल इथं 3 याच्या कंसाचा वर्ग. लक्षात आलं काय केलं मी, 5/2 मायनस गुणिले मायनस प्लस आणि हे 3 तसेच. आता याला जर सोडवलं तर काय होईल बरं, हा 0 तर निघून गेला, 0 लिहायची गरज नाही. आता याची बेरीज कशी होते बरं, तर हे मी तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगितलं, किंवा आपल्या युट्यूब चॅनलला परिमेय संख्यांची बेरीज वजाबाकी कशी होते हे पण मी घेतलेलं आहे लेक्चर, तुम्ही ते बघू शकता. बघा कसं सोडवलं होतं, ते यांचा तिरपा गुणाकार करायचा. म्हणजे कुणाचा बघा 2चा आणि 3चा, आणि याच्यामध्ये काय करायचं त्याला ऍड करायचं, किंवा बेरीज असेल तर बेरीज, वजाबाकी असेल तर वजाबाकी. मग काय होईल बघा, या 2नी जर 3 ला गुणलं तर किती येईल बरं, इथं 6 आणि त्याला भागिले किती येईल बरं, 2 याच्या कंसाचा काय येईल इथं वर्ग येईल. लक्षात आलं. बघा काय केलं मी, यानी याला गुणलं आणि याच्यामध्ये ऍड केलं. आता बघा इथं 2 पद्धती आहेत. एक पद्धत काय की तुम्ही या सगळ्यांची बेरीज करा, 5 आणि 6 किती आले बरं, 11/2 आणि याच्या कंसाचा वर्ग आला. सो एक पद्धत ही आहे की याचा वर्ग करा आणि त्याला बाहेर काढा. आणि दुसरी पद्धत ही आहे की लक्षात ठेवा कधी पण वर्गमूळ आणि जर याचा वर्ग असेल, ठीक आहे, वर्गमूळ आणि वर्ग असेल तर कधी लक्षात ठेवा हे वर्गमूळ कट होतं आणि इथं जी संख्या असेल ते उत्तर येतं. जर इथं x असेल तर x येईल, इथं 10 असेल तर 10 येईल. किंवा दुसरं ही पण मेथड आहे बघा, की जर समजा तुमच्यामध्ये वर्गमूळ आहे आणि आतमध्ये वर्ग आहे, लक्षात ठेवा वर्ग बाहेर असला काय आणि वर्गमूळाच्या आत असला काय, हे जर कट झालं तर तुम्हाला इथं पण x येतं. लक्षात येतं. म्हणजे वर्गमूळ कट झालं, बाहेर वर्ग असेल आतमध्ये वर्गमूळ असेल तरी पण कट होतं, आतमध्ये वर्ग बाहेर वर्गमूळ असेल तरी पण कट होतं. म्हणजे आतमधली संख्या राहते. आता इथं कसं दिले बरं, मग तसंच दिले बघा, आतमध्ये वर्ग बाहेर वर्गमूळ. याचा अर्थ काय होईल बरं, हे वर्ग आणि वर्गमूळ कट होईल. म्हणजे किती येईल, 11/2. म्हणजे याचा अर्थ या आर आणि यस मधलं जे अंतर आहे आपलं ते किती आहे बरं, 11/2 आहे. लक्षात येते. आर आणि यस जे आहे, या आर आणि यस मधलं जे अंतर आहे आपलं, ठीक आहे, हे किती आहे बरं, हे अंतर आहे तुमचं 11/2. लक्षात येतं. इथं तुम्ही पूर्ण वाक्यात पण लिहू शकता की आर आणि एस या दोन बिंदूमधील अंतर हे 11/2 आहे. लक्षात येते कसं सोडवायचं. लक्षात ठेवा वर्गमूळ कॅन्सल होत असतं, ठीक आहे, किंवा बाहेर वर्ग आहे आतमध्ये वर्गमूळ असू द्या, किंवा आतमध्ये वर्ग आहे बाहेर वर्गमूळ असू द्या, हे दोन्ही पण संख्या कशा होतात, कॅन्सल म्हणजे काय, हे दोन्ही पण कट होतात, निघून जातात आणि आतमध्ये जी संख्या आहे ते तुमचं उत्तर राहतं.
क्लिअर आहे सगळ्यांना कन्सेप्ट लक्षात येते. वर्ग आणि वर्गमूळ हे काय होत असतं, कॅन्सल होतं. ओके ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 4 कडे काय सांगितलं बरं, यल आणि यम या दोघांमधलं अंतर काढायचं. सेम तेच प्रोसेस, तीच पद्धत करायची आहे. मग यल जो दिलाय तो यल ला काय करावं लागेल बरं, किती दिलाय 5 आणि -8 दिलाय, बरोबर आहे. मग ही जी पहिली संख्या आहे पहिल्याला काय म्हणा x1, बरोबर आहे. दुसरी जी संख्या दिली त्याला काय म्हणा y1. x किती दिलाय, x1 किती दिलाय 5, दुसरा कोण दिलाय y1 किती दिलाय -8. त्याच्यानंतर यम दिले. आता यम मध्ये पहिलं -7 आहे आणि दुसरं -3 आहे. सो याला काय म्हणावं लागेल बरं, x2 ला म्हणावं लागेल -7 आणि y2 ला काय म्हणावं लागेल बरं मग -3. लक्षात येतं. लक्षात ठेवा इथं प्रत्येक वेळेस अंतराचं सूत्र लिहायचंय, हे विसरायचं नाही. एल एम म्हणा किंवा एम एल म्हणा दोघांचा अर्थ एकच आहे. इथं अंतराचं सूत्र लिहायला विसरायचं नाही. याने 2 फायदे आहेत, एक सूत्र पाठ पण होतं, दुसरी गोष्ट तुम्हाला मार्क्स पण बोर्डच्या एक्झाम मध्ये भेटतात. ठीक आहे. x2 - x1 होल स्क्वेअर अधिक y2 - y1 याच्या कंसाचा वर्ग. याच्यामध्ये किमती ठेवा. लक्षात ठेवा बऱ्याच वेळेस माझ्याकडून इंग्लिश शब्द येतात, कधी मराठी येतात. तर मोस्ट ऑफ काय होतं की आपण 11वी 12वीला लेक्चर्स घेतो, ठीक आहे. तिकडे सायन्स शिकवावं लागतं आणि सायन्स सगळं पूर्ण इंग्लिशमध्ये असतं, बरोबर आहे. सायन्स म्हणजे फक्त सायन्स नाही, मॅथ, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो सगळं इंग्लिशमध्ये असतं. सो तिथे पूर्ण इंग्लिश यूज करावं लागतं. बऱ्याच वेळेस इकडे आमच्याकडून पण इंग्लिश वर्ड येतात. सो थोडंसं ते समजून घ्या, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला ते नंतर 11वी 12वीला पण कामाला येतील. आमच्यासारखी सवय तुम्हाला पण लागून जाईल. ठीक आहे, चला आपण प्रश्नाकडे जाऊया. काय दिले बरं, x2 दिले -7 मायनस x1 किती दिले बरं 5 याच्या कंसाचा वर्ग अधिक y2 किती दिले बरं -3 मायनस y1 किती दिले बरं -8 आणि याच्या कंसाचा वर्ग. आता सोडवायला बघा, हे ऋण आहे हे पण ऋण आहे, म्हणजे याचा अर्थ या दोघांची बेरीज होईल, बरोबर आहे. सो अंतर कुणाचं काढायचं बघा, LM लिहा किंवा ML लिहा, काही फरक पडत नाही. काही लिहिलं तर दोघांचा अर्थ एकच आहे. मग बघा -7 आणि -5 किती होतील बरं -12, बरोबर आहे. -7 आणि -5 किती होतात बघा -12. आता बघा इथं -3 आहे, लक्षात ठेवा इथं -3 आहे आणि पुढची संख्या पण मायनस आहे की मी लगेच त्याला कंस टाकला. लक्षात ठेवा मी कंस प्रत्येक वेळेस टाकतो, तुम्हाला पण असाच कंस टाकावा लागेल, नाही तर तुमचं चुकणार आहे. कंस टाकला नाही की समजायचं जवळपास आपलं रॉंगच येणार आहे एक्झाम्पल. लक्षात येते. सो मायनसनी मायनसला गुणलं तर काय होईल बरं +8 येईल आणि याच्या कंसाचा काय सांगितलाय वर्ग. आता याला सोडवा बघा. आता बघा संख्या जरी मायनस असेल तर त्याचा वर्ग काय असतो प्लसच असतो, माहिती आहे. संख्या जरी मायनस असेल तर त्याचा वर्ग काय येतो प्लसच, म्हणजे याचा अर्थ 12चा वर्ग काय येईल 144 अधिक. आता बघा या -3 आणि 8 म्हणजे एक मायनस एक प्लस आहे, त्यांची वजाबाकी होईल, बरोबर आहे. 8 मधून 3 गेले तर किती राहतील बरं 5 आणि याचा काय करावं लागेल आपल्याला वर्ग, बरोबर आहे. कारण की 8 मधून 3 गेले तर 5 राहतील आणि मोठ्या संख्येचं चिन्ह लिहावं लागेल. याला अजून सोडवलं तर किती येईल बरं, हे 144 तसंच अधिक 5चा वर्ग किती होईल बरं 25. 5चा वर्ग किती होईल बघा 25. आता यांची जर बेरीज केली तर 5 आणि 4 किती होतील 9, 6 आणि 1 100 किती येईल 69. आता मला सांगा 169 हे कुणाचं वर्ग आहे बरं, माहिती आहे का तुम्हाला 169 कुणाचा वर्ग असतो. सो 169 13चा वर्ग आहे, बघा आहे का 169 13चा वर्ग आहे. याचा अर्थ तुमचं हे फायनल आन्सर. लक्षात येते कसं सोडवलंय. अंतराचं सूत्र वापरायचं, ज्या दोन संख्या दिल्या एकदम सोपं आहे. एक गणित का आलं ना तर बाकीचे तुम्हाला सगळे येऊन जातील, फक्त त्याला व्यवस्थित समजून घ्या. हे धनऋण लिहायचं विसरू नका व्यवस्थित, हे जर चुकलं तर गणित चुकणार आहे. लक्षात येते. ठीक आहे, चला मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढच्या प्रश्नामध्ये पण तसंच दिले बघा. अजून एक दिलंय तुम्हाला, काय दिले बरं तुम्हाला दिलंय t किती दिलंय -3 आणि 6. याचा अर्थ x1 किती आहे तुमचा -3 आणि y1 किती आहे तुमचा 6. दुसरा दिलाय r किती आहे बघा 9 आणि -10, बरोबर आहे. याचा अर्थ तुमचा x2 9 दिलाय आणि y2 किती दिलाय बरं -10. लक्षात येते. ठीक आहे, आता या दोघांमधलं अंतर काढायचंय. t आणि r मधलं काय येईल बरं वर्गमुळात, बरोबर आहे. सूत्र काय बघा x2 - x1 याच्या कंसाचा वर्ग अधिक y2 - y1 याच्या कंसाचा वर्ग. मग आता याच्यामध्ये किमती ठेवा बघा. जर याच्यामध्ये किमती ठेवल्या तर x2 किती आहे बरं आपल्याकडे बघा, x2 किती आहे 9. सो 9 वजा x1 किती आहे बरं आपल्याकडे वजा. लक्षात ठेवा हे वजा आलं की ब्रॅकेट टाकायचा. लक्षात आलं, जेव्हा जेव्हा वजा येईल तेव्हा तेव्हा काय करायचं ब्रॅकेट टाकायचं. क्लिअर इथपर्यंत. ठीक आहे, अधिक ब्रॅकेट म्हणजे त्याला मराठीमध्ये कंस म्हणतात, हा इंग्लिशमध्ये ब्रॅकेट म्हणतात. आता बघा y2 किती आहे -10 मायनस y1 किती आहे बघा इथं 6 याच्या कंसाचा वर्ग. आता याला सोडवा. याला जर सोडवलं तर काय होईल बघा वर्गमुळात हे 9 तसंच ऋण गुणिले ऋण काय होईल धन आणि याच्या कंसाचा काय लिहितं वर्ग अधिक हे -10 आणि -6 किती होतील बरं -16 आणि याच्या कंसाचा वर्ग. लक्षात येते. बघा
मायनस गुणिले मायनस प्लस आणि 9 अधिक 3 होतील इथं आणि मायनस मायनस काय होईल यांची बेरीज होईल तर 10 आणि 6 किती होतील 16. लक्षात येते. आता याला आपल्याला सोडवायचंय तर काय येईल बरं इथं 9 अधिक 3 किती होतील बरं 12. इथं काय येईल बघा 12चा वर्ग बरोबर आहे. 9 अधिक 3 किती होतील 12 त्याचा वर्ग अधिक इथं किती आहे बघा 16. आता बघा वजा जरी असेल तर त्याचा वर्ग धनच येतो. सो मी ते वजाबाकीचं चिन्ह काढून टाकतो. वजाबाकीचं चिन्ह लिहिलं काय आणि नाही लिहिलं काय काही फरक पडत नाही इथे. का बरं कारण त्याचा वर्ग आहे आणि वर्ग नेहमी कसा असतो धन असतो बरोबर आहे. सो बघा आता 12चा वर्ग किती येईल बरं 144 बरोबर आहे. 12चा वर्ग किती येईल 144 आणि 16चा वर्ग किती येईल बघा 16चा वर्ग 256 बरोबर आहे. सो एकदा ट्राय करू 6 6 किती येतील 36 अच्छा आले 3 6 1 6 6 आणि 3 किती होतील 9 अधिक इथे किती येईल बघा 6 इथे किती येईल 1 चेक करा एकदा तेच येतं का ट्राय करू 9 आणि 6 किती होतील बघा 15 हा चाला 1 सो 256 बरोबर आहे. काय होतं बऱ्याच वेळेस सांगते एखाद्या वेळेस एखादी व्हॅल्यू रॉंग येऊ शकते. सो बेटर हे की आपण व्यवस्थित ट्राय केलेलं चांगलं असतं. आता यांची ॲडिशन करा बघा जर ॲडिशन केली तर किती होईल 6 आणि 4 किती होतील 10 हातचा आला 1 5 आणि 4 9 1 10 हातचा आला परत 1 2 आणि 1 3 आणि 1 4 सो 400 येईल. आता मला सांगा 400 कुणाचा वर्ग आहे बरं याला जर बाहेर काढलं ते 400 कुणाचा वर्ग आहे माहिती आहे 20चा बरोबर आहे. 400 कुणाचा वर्ग आहे 20चा आहे. सो याला बाहेर काढलं तर 20 येईल. म्हणजे जे अंतर टी आणि एस मधलं काढायचं होतं ते किती आलं 20. लक्षात येतं काय केलं. सो तुम्ही या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता आणि त्याचं उत्तर लिहू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया बघा की 6 नंबरच्या प्रश्नामध्ये तुम्हाला W आणि X दिलेला आहे बरोबर आहे. मग आता मला सांगा जो पहिला दिलाय जो W आहे त्याला पहिलं जी संख्या दिली आहे आणि अजून एक दिली याच्यामध्ये मग याचा अर्थ पहिल्याला काय म्हणावं लागेल x1 म्हणजे कोण -7/2 आणि y1 कुणाला म्हणावं लागेल बरं 4 ला बरोबर आहे. आता दुसरा x दिलाय याच्यामध्ये किती आहे बघा 11 आणि 4 सो x1 ला काय म्हणावं लागेल 11 आणि y1 ला काय म्हणावं लागेल बरं 4 बघा बरोबर आहे का. x1 ला 11 आणि y1 ला किती म्हणावं लागेल 4. आता इथं परत अंतराचं सूत्र वापरा. कुणासाठी अंतर काढायचं बरं W आणि X साठी बरोबर आहे. सो अंतराचं सूत्र काय बघा वर्गमुळात x2 वजा x1 त्याच्या कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 याच्या कंसाचा वर्ग. लक्षात ठेवा सूत्र विसरलं नाही पाहिजे. सूत्र जर विसरले तर गणित आपलं 101% रॉंग येणार आहे. ठीक आहे. सूत्र आणि चिन्ह गणितात ह्या दोनच गोष्टी महत्वाच्या असतात. ठीक आहे चालतं. चला किमती ठेवू काय आता किमती किती वेळेस ठेवा त्याच किमती तसंच उत्तर येते बरोबर आहे की नाही. सो x2 किती आहे बघा आपलं इथे आपल्याला x2 आणि y2 म्हणायचं होतं. ठीक आहे. सो x2 किती आहे बघा 11 वजा x1 किती आहे बघा वजा 7/2 याच्या कंसाचा वर्ग. ठीक आहे. याला x2 आणि y2 म्हणा याला x1 y1 बोलता बोलता ते लिहून टाकलं आपण अधिक आता y2 किती आहे 4 वजा y1 किती आहे बरं 4 याच्या कंसाचा वर्ग. बघा y2 पण 4 आहे y1 पण 4 आहे बरोबर आहे. आता काय करावं लागेल बरं याचं सूत्र लिहिले आपण किमती पण ठेवल्या. आता याला काय करावं लागेल आपल्याला सोडवावं लागेल. मग काय होईल बघा हे 11 तसंच राहील बरोबर आहे आणि ऋण गुणिले ऋण काय होईल बरं धन. बघा इथं ऋण आहे इथं ऋण आहे तर ऋण गुणिले ऋण काय होईल धन होईल. आता बघा 4 मधून 4 गेले तर काय राहील बरं 0 आणि शून्याचा वर्ग 0च येतो. तर याच्या पुढे 0 लिहिलं काय किंवा नाही लिहिलं काय आता काही फरक पडेल का नाही होणार बरोबर आहे. कारण की शून्याला कशामध्ये ऍड केलं तर काय उत्तर ते अगोदर जे होतं तेच येणार आहे. मग शून्याचा काही फरक पडणार आहे का नाही. आता बघा याला जर सोडवलं तर परत कसं सोडवणार तेच आता सांगितलं होतं परिमेय संख्या त्यांची बेरीज कशी असते काय होतं तिरपा गुणाकार बरोबर आहे. सो 11 दोन्ही किती होतील 22 अधिक 7 भागिले किती येईल बरं 2 याच्या कंसाचा वर्ग. मग आता परत याची जर बेरीज केली तर 22 आणि 7 किती होतील बरं आपल्याकडे 29 बरोबर आहे भागिले 2 बरोबर आहे. सो 29 भागिले 2 आणि याला वर्गमुळात याच्या कंसाचा वर्ग. मी आत्ताच याच्या अगोदरच्या एका गणितामध्ये सांगितलं होतं बघा की वर्ग आणि वर्गमूळ हे काय होत असतं कॅन्सल होत असतं. सो इथं वर्ग आणि वर्गमूळ काय झालं कॅन्सल म्हणजे किती आलं बरं 29 भागिले 2. याचा अर्थ जे W आणि X मधलं जे अंतर आहे ते तुमचं किती आहे बरं 29 भागिले 2 आहे. लक्षात येतं W मधलं आणि X मधलं अंतर किती आहे 29 भागिले 2. क्लिअर आहे इथपर्यंत सर्वांना. ओके ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया बघा. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक इथं 2 आलाय. ठीक आहे. सो प्रश्न क्रमांक 2 आलेला आहे. सो याला आपण वाटलंच तर नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. वाटलंच तर आपण टाइम बघूया किती झालाय. ठीक आहे. मी एकदा टाइम चेक करतो. आय थिंक मला वाटतं ठीक आहे वेळ आहे आपल्याकडे अजून 19 मिनिटच झालेले आहेत. ठीक आहे. सो आता बघा खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाही ते ठरवायचे प्रश्न क्रमांक 2 मध्ये. आता प्रश्न क्रमांक 1 सर्वांना कळाला तिथपर्यंत सगळं कळालं क्लिअर आहे.
सर्वांना काही डाऊट आहे प्रश्न क्रमांक 1 मध्ये? अंतर कसं काढायचं दोन बिंदू मधलं? ओके ठीक आहे. आता बघा एक रेषीय बिंदू आहेत की नाही हे कसं ओळखायचं? अगोदर याची कन्सेप्ट समजून घ्या. मी तेव्हा याच्यामुळे नव्हती सांगितली, तेव्हा आपल्याकडे तिथं गणित नव्हतं, मला परत गणित घेऊन दाखवावं लागलं असतं, परत उदाहरण द्यावं लागलं असतं, हे की नाही? मग लेक्चर मोठं झालं तर परत तुम्हीच बोर होता. त्याच्यामुळं आपला प्रयत्न हाच राहील की छोटंसं लेक्चर असायला पाहिजे, बट तुम्हाला कळेल असंच असायला पाहिजे. ठीक आहे. सो कसं ओळखणार बघा, तर एक रेषीय म्हणजे काय की तुमचे जे बिंदू दिलेत ते एकाच रेषेमध्ये, समजा हा ए आहे, हा तुमचा बी आहे आणि हा तुमचा सी आहे, ते तिन्ही पण एकाच रेषेमध्ये आहेत की नाहीये हे जर आपल्याला ओळखायचं असेल तर कसं ओळखलं जाईल? ठीक आहे. जर लक्षात ठेवा 3 बिंदू आहेत, हे एक रेषीय आहेत की नाही, म्हणजे एकाच रेषेवरती तिन्ही बिंदू आहेत का ओळखायचं. तर कसं ओळखायचं बघा, तुम्हाला काय करायचं, जे 3 बिंदू दिलेत त्याच्यामधले पहिल्यांदा ए बी या दोन बिंदू मधलं अंतर काढायचं. लक्षात ठेवा कुणामधलं अंतर काढायचं बरं? ए आणि बी मधलं. त्याच्यानंतर ए आणि बी मधलं अंतर काढलं, त्याच्यानंतर बी आणि सी मधलं अंतर काढायचं. त्याच्यानंतर कशामधलं अंतर काढायचं बघा? बी आणि सी मधलं. आणि त्याच्यानंतर ए आणि सी मधलं अंतर काढायचं. लक्षात आलं? त्याच्यानंतर कुणाचं अंतर काढायचं बघा? ए आणि सीचं. काय काय करायचं का आलं? 3 बिंदू दिले तर पहिल्यांदा ए बीचं अंतर काढा, नंतर बी सीचं काढा, नंतर ए सीचं काढा. तुम्हाला कोणी दिलेले असतील, समजा आता इथं पी क्यू आर दिले असते तर काय झालं असतं बरं? पहिल्यांदा कुणाचं काढायचं बरं? मग पी क्यूचं काढलं असतं अंतर, बरोबर आहे. त्याच्यानंतर कुणाचं काढलं असतं बरं? क्यू आरचं. त्याच्यानंतर कुणाचं काढलं असतं बरं? या पीचं आणि आरचं. या पीचं आणि काय काढलं असतं बरं? आरचं अंतर काढलं असतं. लक्षात येतं? मग आता एक रेषा आहे की नाही कसं काढणार? म्हणजे याचा अर्थ लक्षात ठेवा, मागच्या सराव संचेमध्ये फक्त आपण 2 बिंदू मधलं एकच अंतर काढलं होतं, इथं एक नाही, इथं किती अंतर काढायचे? 3 अंतर काढायचे. लक्षात येतं? इथं किती अंतर काढावे लागतील आपल्याला? 3. आता या 3 अंतरामध्ये लक्षात ठेवा कन्सेप्ट काय, पहिल्यांदा 3 अंतर काढले, या 3 ज्या तुम्हाला अंतर काढले 3 बिंदूचे, बरोबर आहे. सो या 3 अंतराचे जे म्हणजे जे पण तुमचं अंतर येईल याच्यामधला जो सगळ्यात मोठा आहे, जसं आता बघा जर तुम्ही या डायग्राम वरून बघितलं तर सगळ्यात मोठा कोणता आहे बरं? ए पासून कोणता आहे? सी पर्यंतचा. सगळ्यात मोठा कोणता आहे बघा? ए पासून सी पर्यंतचा. सो ए पासून सी पर्यंतचं जे अंतर आहे म्हणजे इथून इथपर्यंतचं जे अंतर आहे हे कुणाकुणाच्या बेरजे एवढं पाहिजे बरं? ए बी आणि बी सीच्या अंतराच्या बेरजे एवढं पाहिजे. ए बी अधिक बी सी यांच्या अंतराच्या बेरजे एवढं असायला पाहिजे. लक्षात येते? लक्षात ठेवा मी काय सांगितलं की अंतर कसं काढायचंय 3 बिंदूचं. ठीक आहे. किंवा 3 बिंदू एक रेषीय आहे का कसं ओळखायचं? 3 बिंदू एक रेषीय आहे हे कसं ओळखणार बरं? तर तुम्हाला 3 बिंदू दिले जातील, त्या 3 बिंदू मधले पहिल्यांदा काय करायचे? दोघांचे अंतर काढायचे. जसं की पहिल्यांदा ए बीचं काढा, नंतर बी सीचं काढा, नंतर ए सीचं काढा. लक्षात आलं? पहिल्यांदा ए बीचं काढलं, नंतर बी सीचं काढलं, नंतर ए सीचं काढलं. आता काय करायचं बरं? आता तुम्हाला जो सगळ्यात मोठा असेल याच्यामध्ये बघायचं. आता तिघांचे अंतर काढले ना, तर तिघांच्या अंतरामध्ये जो सगळ्यात मोठा असेल त्या मोठ्याचं अंतर कुणी पण असेल, या तिघांपैकी जे पण मोठं असेल, जसं आता या डायग्राम नुसार बघितलं तर हे ए बी म्हणजे काय बरं? एवढंच अंतर आहे. बी सी म्हणजे काय बरं? एवढंच अंतर आहे. पण ए सी म्हणजे काय बरं? सगळ्यात मोठं अंतर आहे. याचा अर्थ काय की जर ए सी जो मोठा आहे त्याचा अंतर जर जास्त असेल सगळ्यात जास्त, तर त्याचं अंतर हे जे उरलेले 2 आहेत ना त्याच्या अंतरा एवढे यायला पाहिजे. लक्षात आलं का काय सांगितलं मी? हे जे उरलेले 2 आहेत त्याच्या अंतरा एवढे यायला पाहिजे. म्हणजे या ए सीचं अंतर कुणा एवढे यायला पाहिजे बरं? ए बी आणि बी सीच्या बेरजे एवढे यायला पाहिजे. तर त्याला तुम्ही काय म्हणणार की ते 3 बिंदू एकरेषीय आहेत. लक्षात येते? 3 बिंदू दिलेत आणि ते एकरेषीय आहेत की नाही कसं ओळखणार? लक्षात आले? सो जो सगळ्यात मोठा अंतर काढले ते मोठं अंतर राहिलेले जे 2 तुमचे अंतर असतील त्यांच्या बेरजे एवढे आहे का बघायचं. जर असेल तर बरोबर आहे, नसेल तर समजायचे ते एकरेषीय नाहीत.